आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे। तर मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आणि अपक्षाचा मुख्यमंत्री होणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान कुणाचा पाठिंबा घ्यायचा ते लवकरच ठरवू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। काँग्रेसनं जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केलाय। काँग्रेस आणि सतेज पाटलांचं पूर्वनियोजन असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर या हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। तर काँग्रेसच्या 75 जागा निवडून येतील असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला। नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। संजय राऊतांच्या 23 तारखेला सत्ता स्थापन करण्याच्या दाव्यावरनं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी टोला लगावलाय। संजय राऊत 22 तारखेलाही सरकार स्थापन करू शकतात अशी टीका त्यांनी केली आहे। संभाजीनगरात उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। वाळूजमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी राजू शिंदेंसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। राजू शिंदे हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे। अमेरिकेतल्या आरोपांनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स घसरलेत। अदानी ग्रुप शेअर्समध्ये 20% घसरण झालेली आहे। अमेरिकेत अदानींवर लाच देण्याचाही आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाबाबत आम्ही सकारात्मक आहोत अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे। निवडणुकांमध्ये अदानी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान हस्तक्षेप असला तरी निकालाबाबत आम्ही पॉझिटिव्ह असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याचं संजय राऊतांना विचारताच राऊतांनी काँग्रेसला उद्देशून स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली। नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनायचं असेल तर काँग्रेसनं घोषणा करावी असं त्यांनी म्हटलंय। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं मतदान वाढलंय असा अंदाज फडणवीसांनी व्यक्त केलाय। राज्यात महायुतीचं सरकार येणार असून शिवसेनेच्या 50 जागा येतील असा विश्वास शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय। तर महायुती आणि संघ परिवारानं केलेल्या मदतीच्या जोरावर विजय निश्चित आहे असं गुलाबरावांनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावर दावा केलाय। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास संजय शिरसाटांनी व्यक्त केला। निकालानंतर तिन्ही पक्ष एकत्र निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अजित पवार 25 नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केला। सत्ता स्थापनेत अजित पवार किंगमेकर असतील असंही त्यांनी म्हटलंय। तर महायुतीचं सरकार येणारच असं भाकीतही मिटकरींनी वर्तवलंय। मनसे नेते संदीप देशपांडेंनी मोठं विधान केलंय। वरळीमध्ये मनसेला हरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंचं संगनमत होतं असं वक्तव्य देशपांडेंनी केलं। तर मतदानासाठी उदासीनता का हे सर्व राजकीय पक्षांना समजायला हवं असं देशपांडेंनी म्हटलं। कोल्हापूरमध्ये कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच जोरदार जल्लोष केला। मतदान प्रक्रिया पार पडताच फटाक्यांची आतषबाजी करत समर्थकांनी जल्लोष केला। यात मुश्रीफांनी सहभाग नोंदवलाय। रत्नागिरीमध्ये स्ट्रॉंग रूम मधल्या 5 मतदारसंघांच्या मतपेट्यांना त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आलंय। यामध्ये केंद्रीय राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आलेत। 1 अधिकारी आणि सीआरपीएफचे 20 जवान तैनात केलेत। तर राज्य राखीव दलाच्या 10 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। कल्याण डोंबिवलीच्या क्रीडा संकुलमधील स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या कडक निगराणीमध्ये ठेवण्यात आल्यात। या ठिकाणी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कोणालाही या परिसरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे। स्ट्रॉंग रूम ना 23 नोव्हेंबरला अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे। यासाठी ईव्हीएम सुरक्षितरित्या या विद्यालयामध्ये हलवण्यात आल्यात। तर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय। मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे। बुलढाण्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्यात। उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे। त्यामुळे सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळते। जिल्ह्यात सरासरी 70.35% मतदानाची नोंद झाली असून उमेदवारांसह मतदार देखील आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत।
चंद्रपुरातल्या भद्रावतीमध्ये एका महिलेनं ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ईव्हीएमचं नुकसान झालं नाहीये. ही महिला मतदानासाठी आली होती. यावेळी तिनं ईव्हीएम हटाव, संविधान बचाव असा नारा देत ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हा दाखल केलाय. वर्ध्याच्या सराफा लाईन इथं दिवसाढवळ्या सराफा दुकानं लुटण्याचा प्रयत्न झाला. ढोमणे ज्वेलर्स दुकानामध्ये स्प्रे तोंडावर मारून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये दुकानातील 3 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.